जय भीम नमो बुद्धाय। तर आम्ही आज गेलो होतो क्रिसमसच्या सुट्टीत गावी। तर गावाला गेलो आणि खूप मज्जा केली। तर हे पहा मस्त आता गुलाबजामचा प्रीमिक्स ते आहे भिजून घेतलेला आहे आणि इकडे चुलीवर मस्त गुलाबजामुन करणार आहोत। तर तुम्ही नक्की पहा। तर गुलाबजामचा पाक आम्ही इकडे शिजवायला ठेवलेला आहे चुलीवर। तर पहा शिजून राहिला। इकडे मी गुलाबजाम बनवत आहे। तर अशा प्रकारे छोटे छोटे गोळे बनवून घेतो आणि नंतर मग तर हे पहा मस्त बनवून घेतले। 2 पाकिट आणले होते, 2 पाकिटचे गुलाबजाम केले, मस्त झाले, लेकरांनी करू लागले। तर अशा प्रकारे आमचे गुलाबजाम बनवून झाले। आता तळायला घेतो। तिकडे पाक पण झालेला आहे। तर पाकही केला, आता थोडीशी राहिले पीठ ते त्याचे गोळे करून घेतो पूर्ण। नंतर आम्ही गेलो होतो क्रिसमसच्या सुट्टीत गावाला, तर म्हणजे माझ्या माहेरला गेलो। तर खूप मजा केली तिथं लेकरांनी। हे बघा चुलीवर मस्त गुलाबजाम। चुलीवरचा पदार्थ म्हटलं की लेकरांना खूप आवडते, कारण की आता चुलीवरचे पदार्थ कमी खायला मिळतात। हे लेकरांना चुलीवर जेवण खूप आवडते, म्हणून मग आम्ही चुलीवरच पूर्ण स्वयंपाक बनवला आणि गुलाबजाम पण चुलीवरच बनवले। लेकराची उत्सुकता होती की चुलीवरचे गुलाबजाम करावं बा। तर हे पहा हे मस्त किचन आहे जुनं। इथं लहानपणी आम्ही इथं स्वयंपाक भाजी बनवायचं, आई माझी मस्त ती जेवण करायचो। तर आमच्या पण अशा लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या, मज्जा आली मस्त। तर हे पहा वहिनी इथं मस्त गुलाबजाम बनवत आहेत। तर अशा प्रकारे आम्ही गुलाबजाम तळून घेतले। गुलाबजाम आमचे तळून झाले। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि हो व्हिडिओवर आलात तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला गुलाबजामची रेसिपी कशी वाटली। तर अशा प्रकारे आमचे गुलाबजाम तयार झाले। चला तर या खायला।